प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. सध्या महाराष्ट्रामधले सगळे प्रश्न संपलेले आहे. बेरोजगारीचा प्रश्न संपलेला आहे, महागाईचा प्रश्न संपलेला आहे. आता फक्त आणि फक्त एकच काम उरलंय, कोणी काय खायचं. मटण कोणी कशा पद्धतीनं खायचं, कोणतं खायचं हे आता सरकार ठरवणार आहे. सरकारची कामं बेरोजगारांना नोकऱ्या देणं, महागाई कमी करणं, महागाईवरती अंकुश आणणं, भ्रष्टाचारावरती अंकुश आणणं, भ्रष्टाचार खतम करणं किंवा जातीयता धर्मांधतेला खतपाणी घालणाऱ्यांना कायमचा जमीनदोस्त करणं हे काम सरकारचे राहिलेले नसून सरकारचे काम फक्त कोणी काय खायचं हे आता ठरवण्यापुरतं राहिलेलं काम आहे. आताच आपले राज्याचे बंदर काय ते मत्स्य आणि बंदर विकास मंत्री आणि नारायण राणेंचा मुलगा नितेश राणे यांनी एक फतवा काढला आहे की ज्या हिंदू खाटिकांना, जे हिंदू बांधव आहेत, ज्या खाटिकाचा व्यवसाय करतात, मटण विकण्याचा व्यवसाय करतात, त्यांना मल्हार, झटका हे सर्टिफाईड केलेलं त्यांना सर्टिफिकेट देणार आहे. म्हणून बांधवांनो, आम्ही झटका मटण खायचं की हलाल मटण खायचं हे सरकार कसं काय ठरवणार? आणि काय खावं आणि काय खाऊ नये हे ठरवणारं सरकार कोण? बरं, मटणाचा प्रकार झाला, आम्ही मटण झटका पद्धतीनं खावं की हलाल पद्धतीनं खावं हे सरकार आता दुकानांवरती ते तसे प्रमाणपत्र लावून ठेवणार की हे झटका मटण आहे ते खा किंवा हे हलाल मटण आहे ते खाऊ नका. ठीक आहे, हरकत नाही. मला सांगा, आम्ही जी मच्छी आपण खातो, मग कुपा मच्छी असेल, सुरमई, बांगडा वगैरे वगैरे ज्या मच्छ्या आपण आणतो दुकानातून, त्या कशा पद्धतीनं खायच्या, त्या कापायच्या कशा? आम्ही जी मच्छी आणतो किंवा जो आम्हाला मच्छी विक्रेता आहे मच्छी कापून देतो किंवा आम्ही घरामध्ये आणल्याच्या नंतर कापतो, ती मच्छी आम्ही कापायची कशी? हलाल पद्धतीनं कापायची, हराम पद्धतीनं कापायची की झटका पद्धतीनं कापायची? जरा एकदा आम्हाला नितेश राणे यांनी सांगितलेलं बरं. अरे, माझ्या घरात आम्ही काय खावं काय खाऊ नये हे आता सरकार आमच्या घरात डोकावून पाहणार आहे काय? सरकारचे काम आहे बेरोजगार मुलांना नोकऱ्या देणं, ज्यांना शिक्षणापासून घटक वंचित आहे किंवा ज्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही अशा घटकांना दर्जेदार शिक्षण देण्याची संधी उपलब्ध करून देणं किंवा जे शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं. भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये कशाला संपूर्ण भारतामध्ये एवढा बोकाळला आहे की फक्त जो भ्रष्टाचारी करणारा आहे तो विरोधी पक्षात असला की तो भ्रष्टाचारी आणि तो सत्ताधारी पक्षात आला की तो मात्र गंगेमध्ये कुंभमेळ्यात जाऊन आंघोळ करून आल्या पद्धतीनं पवित्र, असं या ठिकाणी मानण्याची प्रथा सुरू झालेली आहे. तो भ्रष्टाचार मिटवण्याचं काम अर्थात सरकार वेगळ्या पद्धतीनं ते भ्रष्टाचार मिटवतं आहे की विरोधी पक्षातल्या भ्रष्टाचारांना स्वपक्षात घेतलं म्हणजे भ्रष्टाचार मिटला, अशी त्यांची व्याख्या झालेली आहे. तर ह्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, महाराष्ट्राच्या समोर ज्या समस्या आहेत, महागाई आहे, इतर अनेक गोष्टी वाचून उभ्या आहे, त्या सोडून याचा प्राधान्यक्रम सरकारने दिला पाहिजे. सरकार मात्र फक्त मटण आणि सरकारमधले मंत्री, जबाबदार मंत्री, हिंदू मुसलमान, हिंदू म्हणजे हे ध्रुवीकरण करण्याच्या का भानगडीत पडत आहे? सरकारचं काम आहे सर्व घटकांना एकत्रित घेऊन या राज्याच्या विकासाच्या रथाला पुढं नेणं. परंतु दुर्दैवानं तसं काही होताना दिसत नाही. आणि सरकारचे जबाबदार मंत्री, आता त्याला आपण मंत्रिपदावर आहे म्हणून आपण जबाबदार म्हणतो, एरवी ते जबाबदार व्यक्ती तसे नाही आहे. आणि नितेश राणेसारखा व्यक्ती मंत्रिपदावर असला तर मग त्यांच्याकडून जबाबदारपणाची अपेक्षा करणं मला वाटतं फोल ठरणार आहे. परंतु नितेश राणे हे काही पहिल्यांदा आमदार नाही आहे, त्याच्या आधी ते आमदार राहिलेले, त्यांचे वडील मुख्यमंत्री राहिलेले आहे, त्यांचे वडील केंद्रामध्ये मंत्री राहिलेले आहे, त्यांचे भाऊ
लोकसभेच्या संसदीय राजकारणातले एक मोठं नाव आहे. अशा व्यक्तींकडून निदान पोरकट राजकारणाची तरी अपेक्षा नव्हती, ती त्यांनी करू नये. हिंदू मुसलमान हलाल झटका या असले वाद करत राहण्यापेक्षा महाराष्ट्राला सर्व लोकांना सोबत घेऊन, आता कुठल्या धर्माचा आहे जातीचा हे न बघता प्रत्येकाला सोबत घेऊन महाराष्ट्राच्या विकासाला, महाराष्ट्राला जितकं सुजलाम आणि सुफलाम करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करावा, एवढंच या निमित्ताने मी सांगतो. नमोबुद्धाय. प्रिय क्रांतिमित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.